बड्डे झाल्यानंतर गाईज मला घरी जायला जमलं नाही, कारण खूप जास्त पाऊस होता आणि दुसऱ्या दिवशी पण तसाच पाऊस पडत आहे. आणि ते बघू शकताय तुम्ही, सकाळचा व्ह्यू किती सुंदर आहे. वाटत नाही आहे की सिटी आहे, म्हणजे गावाकडचाच फील येतो इकडे. खूप जास्त बारिश होत होती, काय सांगू तुम्हाला. इकडे मी फायनली घरी जाण्यासाठी रेडी झालेले, माझी अंघोळ झालेली आहे आणि मी आता स्टँडमध्ये आहे खोपोलीच्या. जान्हवी आणि मी बसची वाट बघतोय, पण बस काही लागलेली नाही आहे. आम्हाला येऊन हाफ अँड हाफ झालेला आहे आणि मी इथे अशी बडबड करते आहे. इथे तुम्ही बघू शकताय खोपोली पुणा हायवे आणि तुम्ही बघताय गर्दी किती आहे. चेंबणार आहोत आम्ही बसमध्ये चढताना. भाई साब, खूप जास्त गर्दी असते इथे बसला. गाईज मी इथे पेन बससाठी थांबलेली होती आणि तुम्ही बघू शकताय फायनली पेन हा हेरिटेडरी सिटी आहे. म्हणजे पेन ही अशी सिटी आहे जी की पूर्ण हेरिटेडरी आहे. म्हणजे तिथे आहे ना, जुन्या काळातले जास्त बिल्डिंग्स आहेत, घरे आहेत, ते जे की गणपतीचं माहेरघर म्हटलं जातं आहे. पेणमध्ये जास्तीत जास्त रायगडमधल्या जास्तीत जास्त मूर्त्या आर्किटेक्ट केल्या जात आहेत, कारण पेण हे गणपतीचं माहेरघर म्हटलं जाते. आय डोंट नो, हे तुम्ही बघू शकता. या बिल्डिंग्स खूप खूप ओल्डेस्ट आहेत. बघू शकता अशी घरं पण आहेत इकडे. पेण खूप असं डेव्हलप पण सिटी आहे खूप जास्त. आणि इथला रस्ता काय सांगू तुम्हाला, खूप छोटा आहे. इथे खूप असे ट्रॅफिक जॅम्स होतात. बस एका मागोमाग एक जात नाही, असे गल्लीसारखे रस्ते आहेत, पण बस पण इथूनच जाते. इथे तुम्ही बघू शकताय दीपू जेंट्सवालं असं हेअर कट आहे. मला दरवेळेला ते दुकान दिसतं, म्हणजे दिसतं. ह्या बिल्डिंग्स तुम्ही बघताय खूप जास्त ओल्ड आहेत. आणि अर्ध्या बिल्डिंग्स मॉडिफाईड झालेल्या आहेत. हे आहे पेणचं फेमस मार्केट, तुम्ही बघू शकताय. आणि इकडे मी फायनली पेन स्टँडला पोचलेली आहे. पेन स्टँडचं काम चालू होतं, म्हणजे काम सुरू आहे. सो इकडच्या साईडला त्यांनी असं शेड टाकलेली आहे. बसमध्ये मी बसलेली आहे. पेणवरून आम्हाला अलिबाग बस होती आणि पेणवरनं मी अलिबाग बसला बसलेली आहे. तुम्ही बघू शकता पेणमध्ये आले ना की माझ्या चेहऱ्यावर घामाचे रेंगूळ सुटतात.